फ्रेंड्स, ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये बिग फ्रेंड यूजिंग ॲडिशन एक्झाम्पल पाहणार आहोत आणि +7 आणि +8 चा फॉर्म्युला वापरून आपण एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे आपण शिकणार आहोत। तर आपण पहिले एक्झाम्पल घेऊया। इथे दाखवलंय 25 + 4 + 7। मग आपल्याला बिग फ्रेंड मध्ये 7 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे। 7 साठीचा फॉर्म्युला काय आहे? +10 - 3। मग आता पहिलं एक्झाम्पल आपलं आहे 25। मग आपण अबॅकसवर हे टूलवर आपण हे एक्झाम्पल पाहूया। आपण सुरुवातीला बीम बार जो आपला आहे तो क्लियर करून घ्यायचा आहे। आता फर्स्ट एक्झाम्पल 25 हा युनिट रॉड आहे। आता 25 म्हणजेच युनिट रॉडवर आपल्याला 5 संख्या घ्यायची आहे आणि 2 हा टेन्स रॉडवर आपल्याला 2 घ्यायचे। 10 20 म्हणजेच 25 म्हणजेच किती होतात? 25। टेन्स रॉडवर 20 आणि युनिट रॉडवर 5 नंबर घ्यायचा आहे म्हणजेच आपले होतात 25 + 4 किती करायचे तर आपल्याला +4 म्हणजे अंगठ्याने युनिट रॉडवर 1 2 3 4 असे किती नंबर्स घ्यायचे? +4 आणि +7 प्लस आपल्याला किती आहे हा नंबर? +7। मग +7 साठीचा हा फॉर्म्युला आपला काय आहे? +7 = +10 - 3। मग आता या रॉडवर टेन्स रॉडवर आपल्याला 10 प्लस करायचे आणि युनिट रॉड मधले 3 बीड्स जे आहेत हे मायनस करायचे या प्रकारे। म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळतंय? हे किती होतात? 10 20 30 5 + 1 6 36। आपल्याला आन्सर किती मिळतंय? 36। आपण लिहूया। आपण परत एकदा पाहूया। 25 + 4 + 7 युनिट रॉडवर आपल्याला 5 + 20 दॅट मीन्स 25 + 4 + 7। मग +11 करण्यासाठी 10 प्लस and -3 that means 36। okay, then next example 73 + 6 + 7। then unit rod 1 2 3 टेन्स रॉडवर 50 60 70 हे किती होतात? पहा, टेन्स रॉडवर युनिट रॉडवर आपण 3 घेतले आहेत आणि टेन्स रॉडवर 70 म्हणजेच हे 50 60 70 73 + 6 5 and 1 6 then +7 that means +10 - 3। नेहमी आपण 10 चा फॉर्म्युला वापरण्यासाठी काय करणार आहोत? 7 साठी +10 आणि -3 करणार आहोत। म्हणजेच आपल्याला इथे काय उत्तर मिळतंय तुम्ही सांगू शकता का? 50 60 70 80 आणि हे 5 + 1 6 म्हणजेच आपलं आन्सर येतंय 86। आपण परत एकदा पाहूया। 73 + 6 + 7 that means +10 - 3 86 आपला आन्सर येतंय। नेक्स्ट एक्झाम्पल 32 + 5 + 7 32 1 2 32 + 5 युनिट रॉडवरती आपण 5 ॲड करणार आहोत आणि +7 मग +7 करण्यासाठी +10 - 3। मग आता इथे -3 करण्यासाठी आपल्याकडे एक जास्तीचा रॉड नाहीये। मग आपण इथे 5
मधून 5 मधून आपण 3 वजा केले तर खाली किती राहतात 2. म्हणजेच आपण हे 5 वजा करणार आहोत आणि 2 ऍड करणार आहोत. म्हणजेच आपल्याला आन्सर किती मिळतंय 44. 44. 20. नेक्स्ट एक्झाम्पल परत एकदा घेऊया हेच एक्झाम्पल. 32 प्लस 5 प्लस 7 करण्यासाठी आपण प्लस 10 केले आहेत आणि 5 ला आपल्याकडे एक्स्ट्रा एक नाही आहे म्हणून आपण 5 मायनस 2 म्हणजेच आपल्याला किती होत आहे 3. म्हणजे आपलं आन्सर किती येत आहे 44. नेक्स्ट एक्झाम्पल 26 प्लस 3 प्लस 7. 26 प्लस 3 1 2 3. 26 प्लस 3 1 2 3 प्लस 7. मग प्लस 7 करण्यासाठी आपण काय करणार आहोत प्लस 10 मायनस 3 1 2 3. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळत आहे दिस वन 30 10 20 30 आणि इथे 5 आणि 6 म्हणजेच किती 36 36. आपल्याला काय आन्सर मिळत आहे 36. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता की आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत या एक्झाम्पलमध्ये आपण प्लस 7 यूज करण्यासाठी आपण काय फॉर्म्युला वापरला प्लस 10 मायनस 3.